करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, प्रत्येकाला संकट येत असतं, प्रत्येकाला प्रसंग येत असतो, परंतु आपल्याकडे पैसे नाही आहेत आणि आपल्याकडे पैसे नसताना आपल्याकडे कोणी पाहत नाही. परंतु त्याच वेळेला जे तुमच्यावर हसतात किंवा आपल्याला एखादं कार्य दिलेलं आहे, त्या कार्याच्या वेळी कोणी मदतीला धावून आलं नाही तरीसुद्धा लोक आपल्यावर हसत असतात, चिडवत असतात, टेन्शन देणारे असतात. परंतु यांना वेळ आल्यावर नक्कीच उत्तरं देता आली पाहिजे. ज्याप्रमाणे आपलं आयुष्य हे चढ उताराचं आहे. पानांच्या हालचालींसाठी जसा वारा हवा असतो ना, तसंच मन जुळण्यासाठी नातं हवं असतं. आता पानांच्या हालचाली आहेत. झाडावर आपण पानं पाहतो, परंतु पानांची हालचाल केव्हा होते? जेव्हा वाऱ्याची झुळूक त्या पानांना लागेल तेव्हाच ना. परंतु मन जुळण्यासाठी नातं हवं असतं. आता नातं आपल्याला पाहायला मिळतच नाही. सगळे नातेवाईक दूर दूर पाहायला मिळत असतात. पहिली एकत्र कुटुंब पद्धती पाहायला मिळायची. आता घराघरांमध्ये, बरोबर की नाही, आता कुठेही संवाद पाहायला मिळत नाही. काही वेळ प्रसंगी असेल तर एखादा बघा प्रत्यक्षपणे फोन, मोबाईल घेऊन आपण त्यांच्याशी बोलत असतो. कधी कुठे कार्यक्रम असेल तर आपण वर्षातून 2 वर्षातून आपली भेट होत असते. नातं दूर गेलेलं आहे, परंतु नात्यांसाठी विश्वास हवा असतो. नात्यांमध्ये जो विश्वास आहे तो विश्वास कधी हटता कामा नये. त्या विश्वासाची पहिली पायरी म्हणजे मैत्री. आपलं बोलणं कसं आहे, आपला स्वभाव कसा आहे. मैत्रीचं नातं हे जगावेगळं असतं. रक्ताचं नसलं तरी ते मोलाचं असतं. आता विचार करा, आपण आपला एखादं कार्य करण्यासाठी आपण निघालेलो आहोत आणि त्याच वेळेला आपला मित्र आपल्यासोबत आहे. त्याची आणि आपली मैत्री फक्त काही दिवसांपूर्वी झाली होती, परंतु आपल्यावर जेव्हा प्रसंग ओढावला, एक वेळ अशी आली की आपण नातेवाईकांना फोन केला, परंतु त्याच वेळेला नातेवाईकांनी आपल्याला रिस्पॉन्स दिला नाही, प्रतिसाद दिला नाही, कारण आपल्यावर संकट ओढावलं होतं. तेव्हा त्यांनी प्रत्यक्षात विचारपूससुद्धा केली नाही. परंतु आपल्यावर जेव्हा संकट ओढवलं तेव्हा आपण आपल्या मित्रमैत्रिणींना फोन लावला. आणि खरं पाहता मैत्रीचं नातं कसं जगावेगळं असतं ना, याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं. कारण रक्ताचं नसलं तरी ते मोलाचं असतं. म्हणून संकटाच्या वेळी जो मदतीला धावून येतो तोच खरा मित्र ना. म्हणून कोणाला दोष द्यायचा नाही आहे. जरी नातेवाईक आले नाही किंवा मित्रमैत्रिणी जरी आपल्या मदतीला धावून आले नाही किंवा आपल्या घरचे मंडळी कोणी आले नाही, तरी दोष त्यांना देत बसू नका. जो संकट आलेला आहे ना, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधा. म्हणजे जे तुमच्यावर हसतायत, जे तुमच्यावर चिडतायत, त्यांना योग्य वेळी उत्तर देणं गरजेचं आहे. तिथं हातावर हात बसून काही मिळणार नाही, बरोबर की नाही. भाग कसा दिलेला आहे, आपण जेवण जेवत असतो,
त्याचप्रमाणे आहारात सत्व आणि वागण्यामध्ये तत्व आणि बोलण्यामध्ये ममत्व असणं गरजेचं आहे. तरच जीवनाला महत्त्व येत असतं. कसं दिलं आहे भाग? आता जीवनाचं महत्त्वच आपण विसरून गेलेलो आहे. तर सत्व, तत्व, ममत्व बाजूलाच राहिलं हो. बरोबर की नाही? आपल्याला प्रथमतः बघा 5 ते 6 वाक्यामध्ये उत्तरे लिहायची होती. आता ती लिहायला आपल्याला कंटाळा येतो. एका वाक्यात किंवा एका शब्दात आपली उत्तरं असतात. बरोबर आहे की नाही? आपण वेळ कशाला देतो? हे गरजेचं आहे. कारण माणुसकीच्या खेळात त्याच माणसांचा आणि प्रत्यक्ष भावनांचा खेळ होत असतो, जो स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यांचं मन जपतो. आपण पाहतो की नाही, आपल्या आयुष्यात जरी पैसा नसला तरी समोरच्या व्यक्तीला मदत करणं गरजेचं आहे. बघा, आपण एस टीमध्ये जात असतो, कुठे प्रवास करत असतो. एस टी असेल, बेस्ट असेल, NMMT असेल, वाद नाही, समर्थ म्हणाले. कुठेही रेल्वे प्रवास असो, विमान प्रवास असो, कुठेही आपण जेव्हा जात असतो तेव्हा आपल्याला आपले मित्रमंडळी किंवा नातेवाईक भेटत असतात. आपण सुद्धा प्रवासाला निघालेलो आहोत आणि ते सुद्धा निघालेले आहेत. आता आपल्याजवळ पैसे आहेत आणि त्या व्यक्तीजवळ पैसे नाही आहेत. बघा, एखाद्याची परिस्थिती कशी असते. त्याच्याजवळ 2 का 3 रुपये कमी होते, प्रवास करण्यासाठी तत्पर होता, कारण त्याला त्या ठिकाणी जायचंच होतं. परंतु प्रवासादरम्यान बघा, प्रवास करू दिला नाही. कारण का? 2 ते 3 रुपये कमी होते. आता आपला कोणी ओळखीचा नव्हता. जर कोणी ओळखीचं असतं तर आपण तिकीट काढलं असतं किंवा त्यांनी आपलं तिकीट काढलं असतं. परंतु ती व्यक्ती समोरची ओळखीची नव्हती आणि आपण फक्त विचार करत बसलो, अरे 2 ते 3 रुपयांसाठी जर त्या व्यक्तीला खाली उतरवत असतील तर आपण देणं गरजेचं आहे. भले आपले कोणी ओळखीचे नसतील, परंतु त्याला प्रवास करणं गरजेचं आहे ना. त्याचं काहीतरी महत्त्वाचं काम असेल, तो दयामाया दाखवतोय. परंतु जर आपण तिथेच फक्त मजा पाहत असतो तर माणुसकी या नावाची किंमतच उरली नसते. म्हणून स्वतःहून स्वतःची परीक्षा घेतली पाहिजे, तरच खरं उत्तीर्ण आपण होऊ शकतो. शब्दाची सुद्धा एक चव असते. बोलण्याआधी स्वतःची ती चाखून बघा. जर स्वतःला ती चांगली नाही वाटली तर दुसऱ्यांना ती चांगली कशी वाटेल हो. एखादा शब्द, जर हा शब्द वाईट असेल, बोलल्यावर आपल्याला राग येतो, मग आपण दुसऱ्यांना बोलून त्यांना आनंद वाटेल का? नाही ना. भाग समजून घ्यायचा. जसं आपण एखादं फळ असेल, ते पूर्ण डायरेक्ट खात नाही, आणल्यावर त्याची चव पाहतो आणि चव पाहिल्यानंतर ते पूर्ण खातो. मग तसंच आहे, जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण खूप निराशाजनक असतात. त्यात आपण स्वतःला पाहायचं आहे की काळोख, जी रात्र आहे ती सरली की संपूर्णपणे पहाट होते, सकाळ होते. आणि सकाळ बघा ज्यावेळी होते तेव्हा हळूहळू दिवस सरतो, संध्याकाळ होते आणि रात्र होते. हा क्रम आहे, पाहिला पाहिजे. म्हणून समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे. आपल्याला कोणी मदत करणारं येऊ अथवा न येऊ, आपल्यावर लोक हसणारी आहेत, परंतु पोसणारी कोणीच नाही आहेत. आपल्याला जे करायचं ते उत्तम प्रकारे करायचं. आपलं शिक्षण जरी कमी असलं, आपल्याला कुठलं एखादं काम मिळालं तर त्या कामामध्ये लाजायचं नाही. कारण लोक मला हसतील, हे जर काम मी निवडलं
तो लोक मला चार चौघात बोलतील, काही घेणं देणं नाही आहे. आपल्याला त्या कामातून मिळणारा आनंद हेच पाहायचं आहे. भले 2 पैसे कमी मिळू, परंतु तिथे आपली आवड निवड असली पाहिजे. कारण प्रत्येकाच्या जीवनात रोज काही ना काही समस्या येत असतात. पण खरा विजेता तोच असतो जो या समस्यांवर मात करत असतो. म्हणून समस्यांना आव्हान म्हणून स्वीकारा आणि समस्यांना बाजूला ठेवून आपण आपला पुढचा प्रवास करण्याचं ठरवा. यातच खरं भलं आहे. परंतु जे लोक बुद्धीला सोडून भावनेच्या आहारी जातात, त्यांना जगात कुणीही मूर्ख बनवू शकत. कारण बघा, आता आपण एखादी व्यक्ती नवीन आली की आपण ठरवतो या व्यक्तीला आपण काहीतरी बोलायचं, आणि बोलल्यानंतर त्या व्यक्तीला राग आला की ती व्यक्ती निघून जाईल. मजा मस्करीमध्ये आपण बोलून जातो आणि ती व्यक्ती कायमचीच बोलणं बंद होऊन जाते. मग आपण विचार करतो, अरे थट्टा मस्करी आपल्या संघाशी आली. मग असं होता कामा नये. बरोबर की नाही? उत्तरं द्यायची आहेत, परंतु कशी उत्तरं द्यायची? जिंकणारे लोक काही वेगळं काम करत नाही हो. ते प्रत्येक काम वेगवेगळ्या पद्धतीने करत असतात. प्रत्येकाचा अनुभव घेत असतात आणि त्या अनुभवानुसार प्रत्यक्षपणे ते कार्य करत असतात. आपण फक्त विचार करतो की ही व्यक्ती जिंकली कशी, पण त्यामागे खूप मोठे परिश्रम, खूप मोठे कष्ट होते. ते कष्ट आपल्याला दिसले नाही, फक्त आपल्या समोरची व्यक्ती पाहायला मिळाली. मनुष्याच्या परिचयाची सुरुवात जशी चेहऱ्याने होत असते, तशी त्याची संपूर्ण ओळख आणि विचार कर्मानेच होत असते. आता सकाळी उठलेला हा नरदेह जेव्हा घराबाहेर पडतो, त्यावेळी त्या व्यक्तीला कसं ओळखलं जातं, तर त्याच्या चेहऱ्यावरून. जर चेहरे जर समान असते, सारखे असते, तर आपल्याला ओळखणं कठीण झालं असतं. परंतु आता प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, आपली खरी सुरुवात, आपली खरी ओळख जरी चेहऱ्याने होत असती, त्याची संपूर्ण ओळख बघा कर्मानेच होत असते. कर्म उत्तमाचे असले पाहिजे. कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नका हो. कारण जगात असं कोणीच नाही आहे ज्याला सगळे चांगलेच म्हणतील. काही ना काहीतरी दोष त्या व्यक्तीचे बाहेर काढतील आणि त्यालासुद्धा बघा त्यांच्याच जी टीम असते त्या टीममध्ये सामील करून घेते. बरोबर की नाही? म्हणून कोणावर लक्ष केंद्रित करू नका, कोणावर विश्वास ठेवू नका. आपल्यावर जे संकट ओढवलेलं आहे, आपल्यावर वाईट प्रसंग आलेला आहे, तरीसुद्धा ती लोकं समोरची आपल्याला हसतायत. इतरांना प्रेम करण्यासाठी स्वतःवर प्रेम करायला लावा. आणि जो व्यक्ती स्वतःवर प्रेम करत नाही, तो काय प्रेम करेल? म्हणून कुठलीही गोष्ट आपण जेव्हा करत असताना आपण आपल्या कार्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आणि तेवढंच बघा, आपल्याला मिळालेलं काम, ते काम कसं पूर्ण होईल याची दक्षता आपण स्वतःहून घेतली पाहिजे. म्हणून जी लोकं आपल्याला हसतात, त्यांना उत्तरं तोंडाने बोलण्याऐवजी आपल्या कर्माने उत्तम प्रकारे देता आली पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.